आजचा व्हिडिओ इयत्ता 6वीच्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी खास आहे, कारण ज्याप्रमाणे यावर्षी सिलेबस चेंज झालेला आहे आणि त्या सिलेबस मधील चौथे प्रकरण जे आहे आकृतीबंध ते आपण या ठिकाणी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे सराव संच 4.1 पूर्ण सोडवून देणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, कारण बऱ्याच बेसिक गोष्टी आपण या ठिकाणी समजावून सांगणार आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. पण त्याआधी जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून जाईल. बघूया पहिला प्रश्न काय आहे. आता पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरा असं आपल्याला सांगितलं आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी त्यातला पहिला प्रश्न, डॅश ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता या प्रश्नात जे दोन शब्द आलेले आहेत त्याचा अर्थ पहिला समजून घेऊया. मूळ संख्या म्हणजे काय, तर मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जी एक आणि त्या संख्येनेच भाग जातो त्या संख्येला, किंवा ती संख्या कोणत्याही पाड्यामध्ये येत नाही. संयुक्त संख्या म्हणजे काय, तर संयुक्त संख्या म्हणजे काय, तर त्या संख्येचे एकतर अवयव पडतात किंवा ती संख्या दुसऱ्या एका कोणत्याही टेबलमध्ये असू शकते किंवा पाड्यामध्ये असू शकते. त्याला आपण काय म्हणतो, तर संयुक्त संख्या असे म्हणतो. ठीक आहे, मग आता एक ही जी संख्या आहे ती ना मूळ आहे ना संयुक्त आहे. म्हणजेच याचं जे उत्तर आहे ते काय असणार आहे बघा, या ठिकाणी एक हे असणार आहे. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न काय सांगितलेलं आहे बघा, डॅश ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. आपण आत्ताच बघितलं की मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांना काय होतं, कोणत्याही पाड्याने भाग जात नाही. फक्त एक आणि 30 संख्या असेल तरच भाग जातो, किंवा 30 संख्या त्याच पाड्यात येते त्यालाच आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. आता मूळ संख्यांची सुरुवात कुठून होते बघा, तर या ठिकाणी दोन हा कुठल्या संख्येत, आता तुम्ही म्हणाल दोन ही समसंख्या आहे. हो, दोन ही समसंख्या आहे, पण दोन ही मूळ संख्या सुद्धा आहे, कारण दोन हा कोणाच्याही पाड्यामध्ये येत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 आहे, नंतर कुठली आहे बघा, तर 5 आहे, नंतर कुठली आहे 7 आहे, नंतर कुठली आहे बघा या ठिकाणी 11 आहे, कारण 9, 10 या सर्व संख्यांना काय होतो, भाग जातो. 3च्या पाड्यात 9 आहे, 10 म्हणलं तर 2च्या आहे, 5च्या पाड्यामध्ये 10 आहे, बरोबर आहे. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय की सर्वात लहान मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे आपली, तर 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघितला तर डॅश ही एकमेव सममूळ संख्या आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की दोन ही संख्या काय आहे, तर समही आहे आणि मूळही आहे, बरोबर आहे. म्हणून त्या संख्येला आपण काय म्हणणार आहे, सममूळ संख्या. म्हणजे याचं सुद्धा उत्तर किती असणार आहे बघा, 2 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता चौथा प्रश्न जो आहे, तर ही सर्वात लहान विषममूळ संख्या आहे. आता पहिली जी होती ती काय होती, आपली सममूळ होती, बरोबर आहे. आता इथून ज्या पुढच्या सर्व संख्या असणार आहेत त्या विषम संख्या असणार आहेत, पण सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे यातली, तर 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. म्हणून याचं उत्तर हे काय असणार आहे, 3 हे असणार आहे. ठीक आहे, जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, हाईप द्या, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना आणि त्यांच्या पालकांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे, दुसरा प्रश्न काय आहे बघा, तर 1 ते 50 या संख्यांच्या दरम्यानच्या सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. आता सहमूळ संख्या म्हणजे काय, तर अशा दोन संख्या ज्यांचे सामायिक विभाजक हा फक्त एक असला पाहिजे. जसं की बघा, आता आपण समजून घेऊया. या ठिकाणी 2 आणि ही 3 ही जर संख्या घेतली तर 2चे जे अवयव पडतात किंवा विभाजक आहेत ते काय आहेत बघा, 1 गुणिले 2 किंवा 1 आणि 2 आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने 3चे काय आहेत, 1 आणि 3 आहे. सामायिक विभाजक काय आला आपला, 1 आला, बरोबर आहे. म्हणजे ही एक जोडी असू शकते. ठीक आहे, ठीक आहे. आता दुसरी जोडी काय असणार आहे आपली, तर बघा या ठिकाणी 4 आणि 5 जर घेतले तर या दोघांच्यातलं सामायिक विभाजक किती आहे, 1 आहे. अजून काय असू शकतं बघा, तर 6 आणि 7 हे सुद्धा काय आहेत, सामायिक विभाजक काय असणार आहे, यांच्यातला 1 असणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून जर विचार केला तर 20 आणि 21 घेतलं तर 20चे जर अवयव पडले किंवा विभाजक बघितले तर इथं बघा 1, 2 आहे, त्याच्यानंतर बघा 10 आहे आणि 5 सुद्धा आहे. त्याच्या पद्धतीने 21चे जर पाडले आपण तर या ठिकाणी काय असणार आहे बघा, तर 1 आहे, नंतर त्याच्यानंतर 3 आहे, 7 आहे आणि 21 आहे.
आता सामायिक विभाजक किती आहे या ठिकाणी 1 आहे, त्यामुळे ही जोडी सुद्धा काय आहे आपली तर सहमूळ संख्या आहे. ठीक आहे. आता 5वी जोडी काय असेल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मलाही समजेल तुम्हाला सहमूळ संख्या हे समजलेली आहे की नाही. जाऊया आता तिसरा प्रश्न बघतोय, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करून हाईप द्यायला विसरू नका आणि कमेंट करून पण नक्की सांगा बरं का की आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते. ठीक आहे, बघूया तिसरा प्रश्न. मूळ संख्यांचा क्रम पूर्ण करण्यासाठी योग्य चौकटीत योग्य संख्या लिहा असं आपल्याला सांगितलंय. तर मूळ संख्या काय हे आपण मगाशीच बघितलेलं आहे. आता 2 नंतर येणारी मूळ संख्या ही किती आहे बघा तर 3 आहे. ठीक आहे, 5 येतं, 7 येतं. आता 7 नंतर येणारी मूळ संख्या ही किती आहे 11 आहे, कारण 9 म्हणा किंवा 8, 10 या काय आहेत संयुक्त संख्या आहेत. 13 आहे, 17 आहे, तिथं काय असणार आहे बघा 19 आहे, कारण कुठल्याच पाड्यात येत नाही ती संख्या. 23 आहे, 29 आहे, 29 नंतर येणारी संख्या ही 31 आहे. नंतर 37 आहे, 37 नंतर येणारी संख्या ही 41 आहे, 41 नंतर येणारी ही 43 आहे आणि 43 नंतर येणारी 47 ही संख्या आहे. ठीक आहे, जाऊया आता चौथ्या म्हणजे शेवटच्या प्रश्नाकडे, जो की महत्वाचाच प्रश्न आहे. ठीक आहे, आता चौथा प्रश्न काय आहे बघा तर खालीलपैकी जोडमूळ संख्या ओळखून त्या जोडमूळ संख्या आहेत का ते सकारण लिहा. आता पहिल्यांदा हे समजून घेऊया की जोडमूळ संख्या म्हणजे काय. तर जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या मूळ आहेत पण त्या दोघांच्यातला फरक हा कितीचा असला पाहिजे तर 2चा असला पाहिजे. अशा संख्यांनाच आपण काय म्हणणार आहे तर जोडमूळ संख्या असं म्हणणार आहे. ठीक आहे, आता पहिली जर संख्या बघितली तर या 3 आणि 5 या दोन्ही संख्या मूळ आहेत, म्हणून या दोन्ही संख्या काय आहेत बघा जोडमूळ संख्या आहेत. आणि कारण काय आहे तर याचा फरक जो आहे तो कितीचा फरक आहे 2चा आहे, म्हणजे 3 अधिक 2 किती होतात 5 होतात. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं 7 आणि 9चा विचार केला तर 7 ही मूळ संख्या आहे पण 9 ही मूळ संख्या आहे का नाही. त्यामुळं हे जो दिलेला आहे ते काय आहे का जोडमूळ संख्या नाही. कारण पण लिहायचंय ना आपल्याला, कारण 9 ही मूळ संख्या नाही. ओके, आणि 11 व 13 काय आहे मूळ संख्या आहेत. बरोबर आहे, म्हणून या काय झाल्या जोडमूळ संख्या आहेत. ठीक आहे, कारण काय आहे तर फरक जो आहे यांच्यातला तो कितीचा आहे 2चा आहे. ठीक आहे, बघूया पुढचे 3 प्रश्न. आता बघा चौथा जो प्रश्न आहे 23 आणि 29 दोन्ही मूळ संख्या आहेत पण जोडमूळ संख्या आहेत का संख्या नाहीत. का सांगा, कारण फरक 2चा नाही. ठीक आहे, 29 आणि 31 या सुद्धा जोडमूळ संख्या आहेत, कारण 30 आणि 31 बरोबर आहे, म्हणून इथं बघा जोडमूळ संख्या आहे, कारण फरक कितीचा आहे यांच्यामध्ये 2चा फरक आहे. त्याच पद्धतीने तुम्ही मला सांगा 41 आणि 37 या जोडमूळ संख्या आहेत का, आणि असतील तर का आणि नसतील तर का, याचं कारण सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. ठीक आहे, या ठिकाणी बघा आपला हा व्हिडिओ संपतो, कारण सर्व प्रश्न संपलेले आहेत. उद्याच्या भागात सराव संच 4.2 आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आपले डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले म्हणजेच बाकीचे जे प्रकरण शिकवून झालेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. चला तर मग उद्या भेटूया उद्याच्या भागात सराव संच 4.2 घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.